7 अशा पेरेंटिंगच्या हॅबिट्स आहेत जे आपल्या आत्ताच्या लहान मुलांना पुढे जाऊन एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्युमन बीइंग बनण्यामध्ये मदत करू शकतात. आणि मार्क्स आणि ग्रेड्सवरती प्रेशर टाकणं हे ह्याच्यामध्ये नाही आहे. मग रिसर्च सांगतो त्या 7 इफेक्टिव्ह हॅबिट्स कुठल्या आहेत? नंबर 1, हे जे पेरेंट्स असतात ना, हे आपल्या मुलांना सरळ हातामध्ये उत्तर देत नाहीत. त्यांची क्युरिओसिटी, त्यांचं एक्सप्लोरेशन, त्यांचं थिंकिंग प्रोसेस कसं बिल्ड होईल याला मदत करतात. नंबर 2, आपल्या घरामध्ये क्रिएटिव्ह केऑस ठेवतात. म्हणजे सगळ्या गोष्टी ऑर्डरली ठेवण्यापेक्षा त्याच्यातनं मुलांमध्ये क्युरिओसिटी जास्त वाढायला लागते. नंबर 3, दे ॲक्सेप्ट की ॲग्री टू डिसॲग्री. आपल्या मुलांचे पण इंडिपेंडंट ओपिनियन असू शकतात आणि त्या ओपिनियनचा ते रिस्पेक्ट करतात. नंबर 4, कुठलीही हॉबी युजलेस आहे अशा पद्धतीने मानत नाहीत. त्या हॉबीला इनफॅक्ट मुलांच्या ते जास्तीत जास्त बढावा देतात आणि ते नर्चर करण्याचा प्रयत्न करतात. नंबर 5, आपल्या जे फेल्युअर्स असतील, आपले अपयश असतील ते बिनधास्त मुलांबरोबर डिस्कस करतात. कारण त्याच्यातनं अपयशातनं आपण कसं शिकलं पाहिजे अशा प्रकारचा धडा ते मुलांना देण्याचा प्रयत्न करतात. नंबर 6, आपलं सगळं घर स्ट्रक्चर्ड, ऑर्डरली, टाइम टेबलप्रमाणे चाललं पाहिजे अशा प्रयत्नात न पडता थोडासा अनस्ट्रक्चर्डपणा ठेवतात. त्याच्यातनं मुलांची क्रिएटिव्हिटी वाढायला लागते. आणि नंबर 7, आपले इमोशन्स मुलांबरोबर बिनधास्त डिस्कस करतात. त्याच्यातनं घरामध्ये इमोशनल इंटेलिजन्स आणि इमोशनल पोषण वाढतो. आता आपण पेरेंट म्हणून या 7 मधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी करतो हे टिक करायला सुरुवात करा.